थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकला सकाळच्या सत्रापासून उमेशजी सावंत सरांची वाणी अगदी मराठी आणि हिंदी समालोचन, दर्जेदार समालोचन, शब्दांची फेक खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उमेशजी सावंत सरांची वाणी तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकली. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या समोर, एका बाजूला झांझवड तर दुसऱ्या बाजूला जोळाई देवी 11 कुमटे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना भरताना पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आणि मॅच मध्ये रंग भरण्याचं काम दोन्ही टीमच्या माध्यमातून केलं जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहिलं, दोन्ही संघाच्या कॅप्टननी सांगितलं मॅच रफ अँड टफ होईल. प्रेक्षकांना जशी मॅच हवी आहे तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता ती कहाणी सत्यामध्ये उतरावावी लागेल. आता झांझवड विपक्ष जोळाई देवी 11 कुमटे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. टॉस जिंकला जोळाई देवी 11 कुमटेने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम झांझवडला. एक चांगली मॅच, एकीकडे बॅटिंग अटॅक आहे तर दुसरीकडे बॉलिंग अटॅक आहे. मॅच रफ अँड टफ होईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बहाल करूया गणेश शेलार गब्बर यांना. खूप चांगला खेळ त्यांनी पेश केला. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गणेश शेलार यांनी 3 मॅचेस खेळल्या आपल्या गावासाठी आणि तिन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गब्बर गणेश शेलार यांना मिळालेला आहे. गब्बर इज कमबॅक असं म्हटलं जातं ना, अगदी तशाच प्रकारची खेळी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आज गब्बर काय खेळलाय, अगदी स्विचिट केले फटके, ते देखील अफलातून फटके पाहायला मिळाले. सरळ हाताने खेळले, ते देखील अफलातून फटके पाहायला मिळाले. आज दिवस मात्र जर आपण पाहिला तर गब्बरचा दिवस होता. तर इथून पुढे आपण सकाळपासून ज्यांनी समालोचन केलं, मॅच थांबवा प्लीज. पंच कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती कॅमेरा दाखवायचा आहे. सकाळपासून ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकला, अगदी हिंदी मराठी समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं समालोचन, तुम्हाला दर्जेदार समालोचन पाहायला मिळालं. उमेशजी सावंत सरांचा वाणीचा गुणगौरव इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून केला गेलाय. थँक्यू सो मच. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सर मॅच ऑन करा सर. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते. द्वितीय फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल घेऊन निघाले श्री जाधव. समोरच्या बाजूने जयदीप जाधव आहेत. कलात्मक स्ट्रोक खेळलाय जरूर, परंतु प्रोटेक्शन तिथे आहे. सिंगल धाव घेतली जाते. एका धावेने मात्र खातं ओपन केलंय जयदीप जाधवने आणि श्री गणेशा झालाय झांझवड टीमचा. 4 षटकांचा खेळ म्हटल्यानंतर 24 बॉल आहेत. 24 बॉलच्या पाठीमागे किती धावा जमवल्या जातील झांझवड टीमच्या माध्यमातून हे पाहावं लागणार आहे. टॅप अडवलाय, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवला जाईल, फेकी केली जाईल. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक खूप महत्वपूर्ण षटक आहे. या मॅच मध्ये श्री जाधव घेऊन आलेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या. घोडेपारूट संघाविरुद्ध खेळत असताना त्याच्यामध्ये निखिल जाधवला माघारी पाठवलं होतं. परंतु या वेळेला महत्वपूर्ण मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीने ते गोलंदाजी करतात हे पाहणं खूप अपेक्षित आहे. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा कधी करू नका, कोणत्या खेळाडूला कधी कमी समजू नका. यावेळेला बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक लांबापूर रिजन मध्ये खूप वेगाने धावत येतील. बॉलचा पाठमारा केला जाईल. आपल्या संघासाठी धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. प्रयत्न त्यांनी अतोनात केले धावा वाचवण्यासाठी. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी.
अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून लॉंग ऑफ रिजन पर्यंत धावत आले. एका हाताने बॉलला आतमध्ये ढकललं अगदी बाउंड्री लाईन लगत आणि तदनंतर 2 धावा आपल्या टीम साठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. आणखीन एक टॅप उडवलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला. काय घडलं जाईल. खूप मोठी चुकी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. पहा अगदी जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक पाहायला मिळाला होता परंतु तिथे एक चुकी खूप महागडी ठरली जाते. विशाल जाधव अगदी माघारी आले असते परंतु इथे मात्र ते बालंबाल बचावलेले आहेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. ताळमेळ चुकलं होतं. कॉलिंग फसलं होतं. वेट आणि वॉचची पूर्णपणे भूमिका फसली होती. यायला पहा बॅकफुटला गेले त्यानंतर चेंडूला गॅप मध्ये पाठवला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतील परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अफलातून फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले त्यानंतर कव्हर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही खेळाडू तैनात नव्हता. एक टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र सीमारेषा गाठली. 4 धावेसाठी 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगलं वाक्य म्हटलंय, जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्की मिळवेन परंतु जर जगात यशाचा मार्ग नसेल तर तो मी स्वतः निर्माण करेन. इथे तुम्हाला मार्ग शोधावे लागतील, वाटा काढाव्या लागतील. धावा बनवायच्या असतील तर गॅप शोधावे लागतील आणि तो पराक्रम मात्र विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 10 धावा जोडलेल्या आहेत. जांजवड टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलवरती विशाल जाधवच्या बॅट मधून एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती 10 धावा लगवलेल्या आहेत. ओहो इथे मात्र पाक कमी गतीने हा बॉल हाताळला त्यानंतर बॅटची वरची करा लागली. चेंडू पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव मिळते ज्याने मात्र दुपारच्या सत्रामध्ये मिडियम ओव्हर षटक हाताळलं. 3 विकेट्स मिळवल्या. असा एक नियंत्रित गोलंदाज तुकाराम मोरे गोलंदाजीच्या रनमेवरती आले. पहिल्याच बॉलवरती त्यांनी 1 धाव खर्च केलेले आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं ना, जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. मेरे दोस्तों प्रयत्न करत राहा, नक्की तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न करायला हवेत. ओहो यावेळेला पहा फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खूप मोठी चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी दिली जात नाही. अगदी हाताची ओंजळ केली होती. त्या ओंजळीमधून बॉल निसटला, धरणीला दान झाला आणि जयदीप जाधव सारख्या खेळाडूला मात्र जीवनदान मिळालंय. हे जीवनदान नाही मित्रांनो, हा तुम्हाला घातक ठरू शकतो. हा खेळाडू पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं जीवनदान मिळालं त्यानंतर बरसला होता मालुसर टीम वरती परंतु या वेळेला पहा पुन्हा एकदा बॅटची कडा. चेंडू पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. मैदानाच्या आतमध्ये जयदीप जाधवला एक जीवनदान मिळालंय. आता इथून पुढे तो कशा पद्धतीने खेळ साकारणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे जर जयदीप जाधवची बॅट तळपली ना तर नक्कीच जोळाई देवी 11 कुमटे संघाला रात्रभर झोप लागणार नाहीये. कारण की आता मात्र जयदीपला एक जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा कितपत फायदा जयदीप उचलणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. हो बॅकफुटला गेले त्यानंतर चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय परंतु प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल. एक टप्पा बॉलला पकडला जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. असं म्हटलं जाताना जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वो ही अक्सर मंजिल पर पहुंच जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्यावरती विश्वास दाखवावा लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल. जर तुम्हाला आपल्या ध्येयापर्यंत जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय 40 ते 45 धावांचं प्रथमतः बॅटिंग करत असताना त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. परंतु यावेळेला पहा ऑन साइडला या बॉलला उडवला डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी विशाल जाधवच्या बॅट मधून एक तुफानी षटकार.
आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल धाव घेतली जाईल. असं म्हटलं जाताना कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाहीये. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. इथे देखील पहा, फलंदाज अगदी गोलंदाजाचा घाम फोडताना पाहायला मिळतोय. अक्षरशः तुटून पडलेत जयदीप जाधव आणि विशाल जाधव. एक चांगली पार्टनरशिप याही मॅच मध्ये पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या श्रीने अवघ्या 10 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये तुकाराम मोरे यांच्यावरती विशालने एक षटकार खेचत असताना 12 धावा तुकाराम मोरे यांनी खर्च केलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती 11.00च्या सरासरीने झांझवड टीम खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडूंच्या पाठीमागे किती धावा उभारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण 12 चेंडूच्या पाठीमागे 22 उभारलेले आहेत. आणखीन 12 चेंडूच्या पाठीमागे 22 आल्या तर 44 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती साहिल जाधव उदयमुख खेळाडू. समोरच्या बाजूने विशाल आले. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट. हो इथे मात्र पहा, अगदी यष्ट्यांचा वेध घेतला असताना तर नक्कीच विशाल जाधवला माघारी परतावं लागलं असतं. बॅकअप तिथे नव्हता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक क्षेत्ररक्षकाचा राहिला, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीत. बालंबाल पुन्हा एकदा विशाल जाधव बचावलेले आहेत. रिक्स घ्यावी लागते. रिक्स घेतली तर तुमची जीत फिक्स आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळेला पहा फेकी पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळाली. बॅकअप देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंचा मात्र ताळमेळ अतिशय चांगला होता. कॉलिंग वेट वॉचची भूमिका खूप चांगली होती, परंतु यावेळेला त्यांना धाव मिळणार नाहीये. पाठीमागच्या बॉलवरती एक चोरटी धाव जरूर मिळाली, परंतु यावेळेला ती चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षकाने. बॅकअप खूप चांगला पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलं क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बॉलला पकडतील. डीप मध्ये फेकी केली जाईल. अचूक फेकी पाहायला मिळते आणि सिंगलच धाव मिळते. या षटकामध्ये धावफलकाला थोडासा वेग जो पाहायला मिळाला होता तो वेग मात्र आता कमी होताना पाहायला मिळतोय. साहिलने 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. परंतु यावेळेला समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गॉड, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा आणखीन वाचवलेल्या आहेत आपल्या टीम साठी. मी म्हटलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये, तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही, तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकता. आणि फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा एपड आपल्याला झोळाई देवी 11 कुमटे संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याही वेळेला पहा थोडीशी शफल झाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला जाईल. एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27च्या घरामध्ये. इथे स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅडलांची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर लेग बायच्या स्वरूपाने चेंडू चाललाय. पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. साहिल जाधवची कमालीची गोलंदाजी राहिली. जी वापसी हवी होती टीम कुमटेला, ती वापसी त्यांनी दिलेली आहे. अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणून असं म्हटलं जातं ना, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, असं म्हटलं जातं. अगदी पहा, पहिल्या 2 षटकामध्ये 11.00च्या सरासरीने टीम झांझवड खेळत होती, परंतु इथे मात्र जी सरासरी हवी होती त्यांना, त्या सरासरीपासून वंचित ठेवलंय साहिल जाधवनं. अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाही. सिंगल डबल धाव फक्त खर्च करत असताना अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. तर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती श्याम आलेले आहेत घेऊन संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता समोरच्या बाजूने विशाल जाधव आहेत. मॅक्सवेल आज नाही तर कधीच नाही, आता मागे वळून चालणार नाही.
जे काय करायचं आहे ते मला याच मॅच मध्ये करायचं आहे. बेधडक कामगिरी करावी लागेल, बेधडक फटकेबाजी करावी लागेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, बॉलला पकडला जाईल, सिंगलच धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुमटे संघाच्या माध्यमातून गोलंदाजीचा देखील तिखट मारा, धारदार गोलंदाजी सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यावेळेला जयदीप नावाचं वादळ थांबणार नाही. जयदीप देखील सांगून देतोय हम भी किसी से कम नाही, मी माझा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणारच. ही तर वाऱ्याची झुळूक नाही, हा तर झंझावात आहे. येणाऱ्या तुफानांची ही तर फक्त सुरुवात आहे. अगदी पहा तडाखे बंद फटका सजवलाय जयदीपने. जयदीप देखील सांगून देतोय मी देखील शांत बसायला काही संत नाहीये, मी देखील माझा खेळ दाखवणार मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा धावफलकावरती. मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाहीये हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आज जयदीप जाधव मात्र मेहनत करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावरती. आणखीन 1 ते 2 मोठे प्रहार आले ना तर मॅच रंगतदार होईल. आणखीन एक लागोपाठचा चाबूक स्ट्रोक खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पकडली जाईल झेल. जो फलंदाज इनफॉर्म होता त्याच फलंदाजाला मात्र लावलाय ब्रेक. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या अस्त्राला येईल. लाजवाब स्ट्रोक, परंतु एलिव्हेशन कमी होतं, ताकद थोडीशी कमी पाहायला मिळालं. टायमिंग प्रॉपर झालं नाही. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये त्या बॉलला अडकवलं आणि जयदीपला लावला ब्रेक थ्रो. जो फलंदाज तुटून पडत होता, जो फलंदाज गोलंदाजांवरती हमी होत होता, त्याच फलंदाजाला मात्र परतीचा इशारा दिलाय. चले जाओ मैदान से बाहर असं मात्र गोलंदाजाने दाखवून दिलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन लक्षित आलेले आहेत. धावांची गती वेगाने वाढलेली आहेत, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती त्या वेगाला मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न लक्षितचा असेल. लक्षित देखील षटकार किंग म्हणून ओळखले जातात. त्यांच्या देखील बॅटमधून अनेक वेळा षटकार पाहायला मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे, धावची चिनामी संधी, परंतु पहा बाल बचवलेले आहेत. फेकी चांगली झाली होती, परंतु बॉलला कलेक्ट करू शकले नाहीत गोलंदाज. यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीत आणि म्हणूनच सिंगल धाव घेतली जाते. आता स्ट्राइक एंडला विशाल जाधव, मॅक्सवेल 8 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि स्विंग आणि मिस, गुडघा टेकून या बॉलला खेळायचं होतं. जोरकस बॅट फिरवली होती, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाही. डॉट बॉलची सांगता. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील. या बॉलला देखील हवेमध्ये खेळलाय. टायमिंग प्रॉपर नाही. नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हो, 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या बॉल वरती 3 धावा आल्या. 3 धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत. आता येणारे बॉल 24 आणि विजयासाठी आवश्यकता आहे झोळाई देवी 11 कुमटे टीम्सला 40 धावांची. 24 बॉलच्या पाठीमागे 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम झांझवडने प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 22, परंतु 3रं षटक राहिलं झोळाई देवी कुमटे संघाच्या माध्यमातून. अगदी 6 धावा खर्च केल्या होत्या साहिलने, परंतु शेवटच्या षटकावरती श्यामवरती 1 षटकार खेचला. तदनंतर मात्र एकदा तिहेरी धावा आले आणि त्यांनी धावा खर्च केल्या 11. ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अगदी 24 बॉलच्या पाठीमागे 40 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अगदी झांझवड टीम लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. ही क्रिकेटची शिस्त आहे. क्रिकेटने आम्हाला शिस्त कशी पाळावी हे शिकवलेलं आहे. मैत्री कशी करावी हे क्रिकेटने आम्हाला शिकवलेलं आहे आणि तोच दर्जा आपल्याला या झांझवड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकाळच्या सत्रापासून आणखीन चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आता मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच रंगताना पाहायला मिळते. ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचं पुनर्श एकदा आम्ही आई जननी भवानी माता चषक 2023 पर्व क्रमांक 8 मध्ये सरसे स्वागत करतो, आभार देखील मानतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या जोडीला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनंत कदम पाहायला मिळतात. चांगलं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून निभावली जाते. 22 यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहताय. एक चांगली क्लिअरिटी, चांगली नेटकेपणा संपूर्ण 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या वाहिनीतून आपण पाहताय. कमी वेळेमध्ये अतिशय मोठी उंची गाठणारी ही संपूर्ण टीम 22 यार्डची. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ओमकार माने असतील, त्यानंतर अगदी ऑपरेटर पीसीचे प्रतिमेश शिंदे असतील, त्यानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये शुभम शिंदे असतील. ही संपूर्ण टीम आहे ना, ती अगदी मेहनत खूप चांगल्या पद्धतीने करते. मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ रंगला आहे, कशा पद्धतीने खेळ बहरला जातो हा मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यपूर्वक ही वाहिनी करत असते. अगदी पाच सकाळपासून ज्या खेळाडूंनी मात्र चांगला खेळ पेश केलाय ना तो तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बॅट्समॅन मध्ये अगदी गणेश शेलार आहेत, त्यांनी मात्र 3 मॅचेस खेळल्या. 37 धावा त्यांचा हाय स्कोर आहे. तब्बल 68 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. झांजवड संघाचा जयदीप आहे, त्यांनी मात्र 2 मॅचेस खेळल्या, त्याच्यामध्ये त्याचा हाय स्कोर आहे तो 33 आहे. दुसऱ्या क्रमांकावरती 51 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती झांजवड संघाचा खेळाडू 2 इनिंगच्या पाठीमागे तब्बल 37 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. बेस्ट स्कोर त्याचा राहिलेला आहे 20. ही माहिती पहा अगदी 22 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळाली. हा बॅटिंगचा लाईनअप आपण पाहिला, परंतु बॉलरचा जर पाहिला तर गणेश शेलार आहेत पहिल्या क्रमांकावरती. 3 मॅच मध्ये तब्बल 6 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. निकेतन माने यांनी मात्र 3 मॅच मध्ये 5 विकेट्स मिळवल्यात. आणि तिसऱ्या क्रमांकावरती रेणुशीचा शुभम उदयमुख खेळाडू, त्यांनी देखील 3 मॅच मध्ये 4 विकेट्स मिळवलेले आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिलाच बॉल खेचलेला आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. श्री जाधव स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइकला सूरज राणे. आणि गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज मनोज जाधव अनुभवी खेळाडू आहेत. बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील केलेली आहे, परंतु अपील इथे फेटाळलेले आहे. या अपीलवरती झांजवड टीमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास होता ना तो खूप कमी होता, परंतु उत्साह होता तो जास्त होता. बॅकफुटला गेले, कव्हर ड्राईव्ह खेळलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवला, चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. अफलातून स्ट्रोक केला, बॅट फुटला आले. त्यानंतर क्रिकेटमधील मादक सौंदर्य त्यांनी केलं. अगदी शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जे खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरतून चेंडूला पाठीमागं पाठवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतेही नव्हते. चौकार आपण पाहायला मिळाला श्री जाधवच्या बॅट मधून. आता 21 बॉलच्या पाठीमागे 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. याही बॉलला उडवलाय, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज आले मनोज जाधव. मनोज जाधवने टिपले झेल आणि संपलाय श्री जाधवचा खेळ. अनुभवाला साजीशी खेळी करत असताना मनोज जाधव पाहायला मिळते. आपल्याच फालोत्तरामध्ये अतिशय चांगला झेल त्यांनी टिपला. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. आज जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि हे सोनं मात्र आपल्या टीम साठी धावून आलं.
अगदी श्री जाधवने या अगोदरच्या बॉल वरती चौकार खेचला होता, त्याच खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलं. क्रिकेटमध्ये तुम्हाला सामर्थ्य आणि कौशल्य दाखवावं लागतं, त्याच वेळेला तुम्ही प्रभावित होत असता. आज मात्र मनोज जाधव देखील प्रभावित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी पहिला ब्रेक थ्रो लावला आणि मॅच मध्ये थोडीशी वेगळी कलाटणी निर्माण करून दिले, कारण या अगोदरच्या बॉल वरती श्री जाधवने एक चौकार खेचला होता. थोडस टेन्शन वाली मात्रा झांझवड टीमकडे पाहायला मिळाली होती, परंतु तदनंतरच्या बॉल वरती मनोज जाधवने आपला दमखम दाखवला. कमाल आणि धमालीच्या जोरावरती श्री जाधवला त्यांनी माघारी पाठवलं आणि 6 वरती 1 अशी स्थिती पाहताय कुमटे टीमची. आता इथून पुढे 20 बॉलच्या पाठीमागे अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. डावखुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर जाधव आलेले आहेत. पहिलाच बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल केला मनोज जाधव यांनी. फलंदाजाचा टान्स काय आहे, फलंदाज कोणत्या दिशेला मोठा फटका खेचू शकतो हे एका क्षणार्धात त्यांनी ओळखलं आणि त्यांच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी केली. हा देखील बॉल डॉट आला. आता पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल असेल. फिरकीचे जादूगार आहेत. डान्सिंग द डाऊन विकेट आपल्याच फॉलोथ्रोमध्ये खूप चांगला बॉल अडवलाय. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉलला अडवलं. ब्रेक थ्रो लावला गेला. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 6 धावा. आता येणारी बॉल 18 आणि धावा बनवायच्या आहेत 34 धावा. 18 बॉल 34 धावा. त्याचबरोबर आपण पाहू शकाल पश्चिम जावली विभागातील अगदी जाधव उमरी गावचा एक बुलंद आवाज, एक गोड आवाज लहू जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं आणि शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत, त्या 3 षटकाचं तुम्ही आपण समालोचन करावं. अगदी 18 बॉलच्या पाठीमागे 34 धावा बनवायच्या आहेत. आता इथून पुढे कशा पद्धतीने या 18 धावांच्या पाठीमागे 34 धावा बनवल्या जातील हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो अगदी जावली विभागातील जाधव उमरी गावचा एक गोड आवाज लहूजी जाधव सर यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद तुषार जांभळे सर. व्हॉइस ऑफ कास्ट पटना सातारा यांचा आवाज आपण ऐकलात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज विशाल. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा. तुमच्या आणि माझ्या आईवडिलांना हृदयाच्या अंतकरणापासून विनम्र अभिवादन करून आपण वळूया सामन्याकडे. सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. मोठा फटका खेळायचा होता अप्पर कट, परंतु बिहाइंड द विकेट 1 धाव प्राप्त केली जाईल. षटक क्रमांक 2 साठी विशाल जाधव. किशोर जाधव नॉन स्ट्राईकला आहेत. सूरज राणे स्ट्राईकला आपण फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. झांझवड संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना लक्ष सेट केलंय 40 धावांचं लक्ष, आणि हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल याची देखील उत्कंठा असेल. विशाल यांचा हा बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्र. विशाल जाधव मॅक्सवेल या नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू आणि कुमटे गावचा झांझवड गावचा सितारा, मॅक्सवेल या नावाने प्रचलित आणि लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूच्या गाठीशी. आणि तुमच्याकडे असलेला अनुभव तुम्ही कशा प्रकारे वापरता यावर देखील संपूर्ण चित्र अवलंबून असतं. असं म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वोत्तम गुरु असतो. आणि 22 यार्ड्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण अनुभवत आहात. आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या या पुढील हंगामात सर्व स्पर्धा आपल्या एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील. विशालाने अद्याप चांगले चेंडू हाताळले 3. या 3 चेंडूवर एकेरी धावाने या फटका लॉफ केला. चेंडू जाईल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल म्हणून पाहून सोडतो रोप. मिळतील धावा 4 येतोय. आई जननी भवानी माता चषक चौकार. पहिले 3 चेंडू चांगले हाताळल्यानंतर हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पुढे टाकलेला चेंडू इनसाइड आउट.
परंतु फलंदाज सुरेश राणे यांनी मात्र या चेंडूवर हात खोललेत. चौकार प्राप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावर 1.4 चेंडूंच्या खेळाखेर 13-1. सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 27 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 14 बॉल्स. 14-27 मॅच कोणाच्या बाजूने जाईल. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये पाहायचं गेलं तर 5 मोठे फटके सामना फिनिश. 5 मोठे फटके खेळावे लागतील. विशाल मॅक्सवेल, विशाल यांचा हा चेंडू चांगला फटका पाहायला मला पंच केलाय. डीप एस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आले परंतु होते चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि घडले चूक येतोय. सुरेश राणे यांच्या बॅटमधून या षटकातील दुसरा चौकार. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत ग्रामस्थ मंडळ खांबेल सोरगे श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबेल सोरगे आयोजित आई जननी भवानी माता चषक 2023 या 8व्या पर्वाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण अनुभवत आहात. 2 दिवसीय स्पर्धा आणि 2 दिवसीय स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. लास्ट बॉल, मॅक्सवेलचा लास्ट बॉल टॅप केलाय. चेंडू जायला एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि 1 धाव प्राप्त केली जाईल या शेवटच्या चेंडूवर. या एका धावेने 2 षटकांची सांगता. 2 षटका अखेर 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना झोळा 11 कुमटे 18-1. चेंडू शिल्लक असेल आता 12 आणि धावा बनवायच्या आहेत 22. 12-22 ची मॅच नक्की कोणाच्या बाजूने जाईल. आता मात्र दोन्ही संघांच्या ग्रामस्थांच्या पाठीराख्यांच्या नजरा मात्र या सामन्यावर लागून राहिल्या असतील. कारण कुमटे संघाला वाटत असेल आमचा संघ जिंकावा आणि झांझवड संघाला वाटत असेल आमचा संघ जिंकावा. परंतु कोणता संघ जिंकेल हे ठरवणारा निर्णायक षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहावं लागेल. 12 चेंडू 22चं समीकरण हे निर्णायक षटक असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि दोन्ही संघ विचार करायचा गेले तर दोन्ही संघ आता समसमान पातळीवर येऊन ठेपलेत. हा सामना पूर्णपणे दोलायमान अवस्थेत आलाय आणि दोलायमान अवस्थेमधून कोणता संघ बाहेर पडेल, कोणता संघ विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालेल, कोणते खेळाडू आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतील याचं उत्तर 12 चेंडूच्या खेळानंतर आपल्याला प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज स्वप्नील आलेत गोलंदाजी मार्कवर. सूरज राणे यांच्यावर नजर असेल कारण या बॅटरच्या बॅटमधून 6 चेंडूच्या खेळामध्ये 12 धावा आल्यात. हा बॅटरचा विकेट मात्र या सामन्यात महत्वपूर्ण असेल. हा बॅकर चेंडूला फेकून दिले मिड विकेट कॉर्नरच्या दरम्यान 8चा माहिती आई जननी भवानी माता चषक षटकार. या षटकार झाला विजयाच्या जवळपास नेणारा हा विजयाचा शंकनाद करणारा षटकार सूरज राणे. काय प्रतिम फटका पाहायला मिळाला. दर्जेदार टायमिंग. 11 चेंडू 16 धावा. सूरज राणे नाबाद 18 धावांवर खेळत आहेत आणि सूरज राणे या खेळाडूवर मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र अवलंबून असेल. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. फक्त तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या मनगटावर विश्वास हवा. 11 चेंडू 16 धावा. सामना मात्र रंगतदार अवस्थेत रोमहर्षक लढत आपण पाहतोय. तुम्ही अनुभवताय आई जननी भवानी माता चषक 2023 ह्या 8व्या पर्वात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही 2 दिवसीय स्पर्धा आणि आदरणीय श्री अरुणजी कदम साहेब कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही भव्य स्पर्धा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय. चेंडू जाईल वाईडीच्या लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1च धावेवर दोन्ही बॅटर समाधान मानतील. मी तर म्हणेन चांगलं कॉलिंग दिले फलंदाज सूरज राणे यांनी. या क्षणाला कोणतीही घाई करण्याची गरज नाहीये. परंतु झांझवड संघाच्या माध्यमातून विचार करायचा गेलं तर सूरज राणे हा खेळाडू मात्र या खेळाडूची विकेट या सामन्यामध्ये अत्यंत महत्वाची असेल. 8 चेंडू 19 धावांवर नाबाद खेळतात सूरज राणे. स्वप्नील आता मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल आणि जर तुम्ही तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करताना तेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण खेळाडूंच्या नजरेमध्ये हिरो होता. आणि ग्रामीण क्रिकेट हे नेहमी गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. स्वप्नीलचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलरलेनचा चेंडू. किशोर जाधव एक डावखोरा फलंदाज आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू खेळलेत किशोर जाधव यांनी. अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजेच काय तर
त्यांच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. 9 चेंडू 15 धावा. सामना रंगतदार, सामना रोमहर्षक अवस्थेत, सामना अत्यंत तटीचा होणार एवढं मात्र निश्चित. स्वप्नीलचा हा बॉल पुढे टाकला, लॉफ केला, चेंडूला फेकून दिला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल दणदणीत खणखणीत. 6 धावांसाठी आई जननी भवानी माता चषक. षटकार. सामना खुला करणारा षटकार आलाय. फलंदाज किशोर जाधव यांच्या बॅटमधून पुढे टाकलेला चेंडू आणि सुरेश रैना स्टाईलने हा फटक्याला सरळ फेकून दिला वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. सामना कोण जिंकेल? झांजवड संघ. विपक्ष कुमटे. सूरज राणे यांनी चांगली फलंदाजी राहिले, परंतु गोलंदाज स्वप्नील यांना आपल्या संघाला पुनरागमन करून द्यावं लागेल. या षटकामध्ये सामना कोणाच्या बाजूने जाईल हे ठरवणारं षटक आपण पाहतोय. स्वप्नील यांच्या माध्यमातून सज्ज झाले. आता स्वप्नील पंचांच्या उजव्या बाजूने. 8 चेंडू 9 धावा. किशोर जाधव ऑन स्ट्राईक. स्वप्नीलचा हा बॉल फलंदाज पाहिलं किशोर तर स्वतःवर नाराज आहेत. लोअर फुलटो चेंडू होता. 1 धाव प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना आणि एका धावेने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपण पाहतोय 32 ला 1. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 8 धावांची गरज असेल विजयासाठी. 7 चेंडू शिल्लक असेल आणि ज्यावेळेला रनबॉल इक्वेशन असतं त्यावेळेला सामने मात्र अत्यंत रोमहर्षक होतात. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जो संघ प्रयत्न 100% करेल तो मात्र विजय संपादन करेल. चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. स्टेट डाऊन द ग्राउंड. होस्ट बॉल दिली जाते. कॅमेरामॅनला सलामी. हे तर विजयाच्या जवळ घेऊन जाणारा षटकार किशोर जाधव यांच्या बॅटमधून दर्जेदार, अप्रतिम, ग्लोरियस. या षटकाराने मात्र सामना संपूर्णपणे झोलाई 11 कुमटे संघाच्या बाजूने खुला झालाय. काय फटका पाहायला मिळाला. चांगलं बदल आली त्या तेवढाच चांगला बॅटचा फ्लो आणि ज्या वेळेला चेंडूने बॅटचा संपर्क झाला 6 धावांची मोहर उमटवली होती. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 2 धावा. सामना पूर्णपणे किशोर जाधव यांनी आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. 6 चेंडू आणि 2 धावा. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज जयदीप. नावामध्ये जय आहे. जयला आपल्या संघाला मिळवून देतील का? तुम्हाला विजयाचे दीप नक्कीच लावावे लागतील जयदीपला. जयदीपांचा पहिला चेंडू अपरकट खेळला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला कोणताही क्षेत्र खेळून नसेल. येईल का विजयी चौकार? विजयी भव देणारा चौकार येतोय. फलंदाज सूरज यांच्या बॅटमधून चांगला फटका आणि विजयी संपादन करून देणारा सूरजला बँडेड. आई जननी भवानी माता चषक. चौकार. वेल प्लेड टीम. झोलाई 11 कुमटे. हार्डलक बॅडलक टीम झांजवड. तुमचा देखील चांगला खेळ राहिला. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याच दरम्यान राजेश सनद साहेब, प्रोप्रायटर साहिल झोन यांचं देखील शुभ आगमन झालंय. या साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन आदरणीय श्री अरुण कदम साहेब, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट